सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वभद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्यवेतः. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर अंकित कृष्णानी, डेंटल सर्जन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फॅकल्टी कोपरगाव यांना मी विनंती करते की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त असाल तर मला एक थम्स अप देऊ शकता, म्हणजे मला हे पण कळेल तुमच्याकडे माझा आवाज पोहोचतोय की नाही. येस. हो, पोचतोय पोचतोय. ओके. सो माझं नाव डॉक्टर अंकित कृष्णानी आहे. प्रोफेशनने मी एक डेंटिस्ट आहे, दातांचा डॉक्टर आहे आणि त्याच्यासोबतच आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमध्ये प्रशिक्षक पण आहे आणि तिथे मी लोकांना योग, प्राणायाम, ध्यान शिकवत असतो. तर बघा, जेव्हा मी क्लिनिकमध्ये असतो तेव्हा लोकांचे दात ठीक करून त्यांना स्माईल करण्यामध्ये हेल्प करतो आणि जेव्हा मी लोकांना योग, प्राणायाम, ध्यान शिकवतो तिथे पण मी लोकांना तणावमुक्त करून त्यांना स्माईल करण्यामध्ये हेल्प करतो. म्हणून मी स्वतःला एक नाव दिलंय, ते काय माहितीये? स्माईल एक्सपर्ट. आणि जेव्हा माझं लेक्चर सुरू असतं तेव्हा माझ्या लेक्चरमध्ये माझ्या ऑडियन्ससाठी एक रूल खूप कंपल्सरी आहे आणि ते खूप स्ट्रिक्ट आहे. ते काय माहितीये? स्माईल करणं कंपल्सरी आहे. हा, खोटं असलं तरी चालेल. हा, आता मी बघतोय सगळे स्माईल करतात. आजचा लेक्चर पण आपल्या या स्माईल बद्दलच आहे, आपल्या दातांबद्दल आहे. आणि आय प्रॉमिस हा लेक्चर तुमच्या सगळ्यांसाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण बघणार आहोत जे तुम्ही पहिल्यांदा ऐकणार आहात आणि मी तुम्हाला काही असे सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या स्माईलला अजून ब्राईट आणि अजून सुंदर बनवू शकता. आणि आपल्या लेक्चरमध्ये बरं का, आज शाहरुख खान आणि कॅटरीना कैफ पण येणार आहेत. ते कसं ते आपण बघू. पण 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 हा लेक्चर सुरू करण्याच्या आधी माझा एक प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी. हा लेक्चर मी दोन पद्धतीने घेऊ शकतो. एक आहे खूपच बोरिंग टाईपचा लेक्चर, जिथे मी फक्त बोलतोय 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 आणि तुम्ही फक्त ऐकताय ऐकताय आणि मध्ये मध्ये झोपताय. आणि दुसऱ्या पद्धतीचा लेक्चर म्हणजे आपण एकमेकाशी संवाद साधू शकतो, इंटरॅक्टिव्ह ठेवू शकतो या लेक्चरला आणि मस्तीने, उत्साहाने, आनंदाने हा लेक्चर करू शकतो. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीचा लेक्चर पाहिजे मला हात वरती करून सांगा. बोरिंग टाईपचा, फर्स्ट टाईपचा, की दुसरा वाला, मस्ती, आनंद आणि उत्साह आणि इंटरॅक्टिव्ह वाला? जिथे पण तुम्ही असाल मला नक्की हात वरती करून सांगा. जे मेजॉरिटी म्हणेल ते आपण करू. येस, दुसऱ्या टाईपचा पाहिजे. पण दुसऱ्या टाईपच्या लेक्चरसाठी तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल, सहभागी व्हावं लागेल. आर यू ऑल रेडी टू पार्टिसिपेट? सहभागी व्हायला रेडी आहात? येस, थम्स अप करून सांगा. ओके. सो सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक चॅलेंज देतो मी. आपण सकाळी जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा आपण आपल्या टीचर्सला विश करतो, गुड मॉर्निंग वगैरे, पण आपण आपल्या मित्रांना कधी विश करत नाही. सो आता काय करायचं, जेव्हा मी म्हणणार तुम्हाला 1 2 3 स्टार्ट, तेव्हा मी तुम्हाला 10 सेकंड देणार. तुम्ही जिथे बसले आहात तिथेच बसल्या बसल्या तुमच्या आजूबाजूच्या 5 मित्रांना तुम्ही हँडशेक करून गुड मॉर्निंग म्हणायचंय. येस, आणि चेक करायचंय ते स्माईल करतायत की नाही. आर यू ऑल रेडी? तुम्ही म्हणालात तुम्ही सहभागी व्हाल. येस, लेट्स टेक दिस चॅलेंज. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला, आपल्या आजूबाजूला जे पण मित्र असतील 5 मित्रांना हँडशेक करा आणि चेक करा ते स्माईल करतायत की नाही. आणि जर कोणी स्माईल करत नसेल तर तुम्ही त्यांना गुदगुल्या पण करू शकता आणि स्माईल करता करता चेक करून घ्या त्यांचे दात कसे आहेत. चला, आजूबाजूच्या मित्रांना हँडशेक करा. ओके, येस, लेट्स कम बॅक. केलं तुम्ही? सगळे स्माईल करतायत? थम्स अप देऊन सांगा मला. ओके, आता तुम्ही या लेक्चरसाठी रेडी आहात. पण हा लेक्चर का करायचा आहे? का तुमच्या शाळेने, कॉलेजने हा लेक्चर का आयोजित केलेला आहे? पुढचे 20 30 40 मिनिटं तुम्ही का लक्ष दिलं पाहिजे या लेक्चरमध्ये? काय भेटणार आहे या लेक्चरमधून? तर सगळ्यात आधी तर तुम्ही या लेक्चरमध्ये लक्ष दिलं पाहिजे जर तुम्हाला ही अवस्था नाही पाहिजे तर. बघा, आपण सगळे बघतो जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा आमचे दात नसतात आमच्याकडे. खूप लोकांना आजूबाजू बघा, तुमच्या आजूबाजूला आजी आजोबा असतील त्यांचे दात नसतात. आणि वृद्धपणामध्ये म्हातारे जेव्हा आपण होऊन जातो तेव्हा आपलं शरीर ऑलरेडी वीक झालेलं असतं, कमकुवत झालेलं असतं. तेव्हा जर दात पण नसतील तर आपलं जेवण कमी होतं. जेवण कमी झालं तर अजून आपण वीक होऊन जातो. म्हणून ऍक्च्युली दातांचा खरा महत्व काय आहे ते कधी कळतं माहिती आहे? जेव्हा आपण म्हातारे होऊन जातो. मला आठवतंय, मी मुंबईला असताना तिथे प्रॅक्टिस करत असताना एक आजीबाई माझ्याकडे आला होता. त्यांचं जे दुखणं आहे ते ऐकून मला पहिल्यांदा कळालं की म्हातारपणी दात किती महत्वाचे आहेत. तेव्हा मला वाटलं मला तर माझ्या म्हातारपणी दात पाहिजेच. त्या आजीबाईंना फक्त 2 दाढी होत्या, वरची एक दाढ आणि खालची एक दाढ. तर माझ्या समोर त्या त्यांच्या मुलाला समजून सांगत होत्या. मी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला दात बसवायला एवढं एवढं खर्च येईल. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, सर आता तर एवढी परिस्थिती नाही, आम्ही नंतर विचार करून तुमच्याकडे येऊ. तेव्हा त्या आजीबाईंनी माझ्या समोर त्यांच्या हाताच्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांच्या मुलाला दिल्या
आणि म्हणाला की हे सोनं माझ्या काही कामाचं नाहीये, या वयामध्ये माझे दातच माझा दागिना आहे. आणि त्या सांगत होत्या कसं 3 वर्षांपासून ह्या 2 दाढींवर फक्त ते जेवण करताय आणि किती संघर्ष करताय जेवणासाठी. त्यांची आवडीची भाजी त्यांनी खाल्ली नाहीये किती वर्षांपासून. त्यांना त्यांचा वेट कमी झालेला दिसत होता. आणि त्या सांगत होत्या की कसं अ, एवढ्या वर्षांपासून त्यांना संघर्ष होतोय, त्यांना चक्कर येते कारण त्यांचं जेवण व्यवस्थित होत नाहीये. तर सोन्याच्या बांगड्या त्यांना नको पाहिजे होत्या, पण त्यांना दात पाहिजे होते. तर जर तुम्हाला पण तुमच्या म्हातारपणी दात पाहिजे असतील तर हा लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. नाहीतर असं तुम्हाला पुढे जाऊन कवळी घालावी लागेल. आणि आम्हाला पाहिजे तुम्ही सगळे 100 वर्षाचं आयुष्य जगा, पण जेव्हा तुम्ही 100 वर्षाचे व्हाल तेव्हा असं नाही झालं पाहिजे. तर हे जर तुम्हाला नाही पाहिजे तर हा लेक्चर खूप महत्वाचा आहे. आणि अशी परिस्थिती, ते म्हणतात ना, जेव्हा जब दात थे तो बदाम नहीं थे, जब बदाम आए तो दात नहीं है. असं जर नाही पाहिजे तर हा लेक्चर खूप महत्वाचा आहे. अजून काय भेटणार आहे तुम्हाला या लेक्चरमध्ये? पैसा मी नाही देणार आहे. पण जर हा लेक्चर तुम्ही व्यवस्थित ऐकला आणि या लेक्चर मधला जो नॉलेज आहे तो तुमच्यासोबत राहिला, तर आय प्रॉमिस तुमचे हजारो लाखो रुपये मी वाचू शकतो. बघा, कारण पहिली गोष्ट, दातांमध्ये भारतामध्ये दातांचा जो ट्रीटमेंट आहे तो खूप महाग आहे. कारण जे पण डेंटल मटेरियल आम्ही यूज करतो ते इम्पोर्ट केलं जातं. दुसरं, सरकारी हॉस्पिटल्समध्ये पण तुम्हाला दातांचं ट्रीटमेंट सहसा बघायला भेटणार नाही. न कोणती गव्हर्नमेंट स्कीम आहे, मास लेवलवर असे कोणती स्कीम नाही दातांच्या ट्रीटमेंटसाठी. प्लस तुम्ही बघाल की डेंटल इन्शुरन्स पण इंडियामध्ये भेटत नाही. मेडिकल इन्शुरन्स भेटतो पण त्याच्यामध्ये दातांचा इन्शुरन्स नसतो. म्हणून जेव्हा पण तुम्हाला दातांचं ट्रीटमेंट करावं लागतं तेव्हा खिशातूनच पैसे द्यावे लागतात आणि ते कमी नसतात, खूप महाग असतं दातांचं ट्रीटमेंट. तर जर हा नॉलेज तुम्हाला आज भेटला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हजारो लाखो रुपये नक्की वाचवाल. अजून काय महत्व आहे दातांचा? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेवणासाठी आपण दात यूज करतो. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस आपल्याला दातांची गरज आहे. आपण कुठेतरी हे बघायला विसरतो की जर आपण बघा, जे पण आपण जेवण खातो, जेवतो, ते जेवण पोटामध्ये जाऊन त्याचं पाचन होतं आणि ते रक्तामध्ये जाऊन मिळतं. त्याचे न्यूट्रियंट्स, विटामिन्स, मिनरल्स हे रक्तामध्ये ऍब्झॉर्ब होतात. पण ही सगळी प्रक्रिया सुरू कुठून होते? दातांपासून. मी नेहमी म्हणत असतो, तुम्ही कितीही चांगले पदार्थ खा, बदाम खा, काजू खा, पण जर तुम्ही ते व्यवस्थित चावले नाही तर त्याच्या आतलं काहीही गुण तुमच्या रक्तामध्ये जाणार नाहीये. आणि ते बदाम आणि काजू कुठे भेटतील तुम्हाला माहितीये? नेक्स्ट डे बाथरूम मध्ये. कारण आपलं पोट, आपली पाचनक्रिया ही जोपर्यंत आपण जेवणाचे छोटे तुकडे करून देत नाही ती त्याला पचवू शकत नाही. म्हणूनच जर आपल्याकडे दात नसतील, आठवण करा, जर कधीतरी तुम्हाला एखाद्या दाताला दुखत असेल तर दुसऱ्या बाजूला तुम्ही कसं तसं जेवण करण्याचा प्रयत्न केला किंवा जेवण फक्त गिळत राहिलात, तेव्हा काय होतं? पोटाचे विकार सुरू होतात. ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन आज एवढं कॉमन झालेलं आहे, तुम्ही आजूबाजूच्या मेडिकल स्टोअर्स मध्ये जाऊन विचारा की तुम्ही दिवसभरामध्ये किती ऍसिडिटीच्या आणि कॉन्स्टिपेशनच्या गोळ्या देतात. ते सांगतील तुम्हाला 50-100 तर सहजच. आणि मी नेहमी माझ्या फिजिशियन डॉक्टर्सला पण सांगत असतो की जेव्हा पण तुमच्याकडे कोणी पेशंट आले, त्यांचे पोटातलं काही विकार असेल तर पहिले त्यांचे दात मोजा. त्यांचं मूळ कारण दातामध्ये, त्यांना दातच नसतात, ते फक्त जेवण गिळताय, मग पाचन क्रिया जी आहे ती पूर्ण अव्यवस्थित होऊन जाते. म्हणून जर पोटाचे आजार पण तुम्हाला नाही पाहिजेत तर हा लेक्चर खूप महत्वाचा आहे. अजून कशासाठी दात काम येत असतील? थोडं विचार करा, गेस करा. हे काहीतरी युनिक आहे, तुम्ही याच्याबद्दल विचार केला नसेल. बोलण्यासाठी. कसं? तुम्ही माझ्यासोबत करून बघा. आपण सगळे एकत्र एक शब्द बोलू, सरस्वती. बोला माझ्यासोबत, सरस्वती. सरस्वती. हे बघा, जेव्हा आपण हा स शब्द उच्चार करतो ना, तेव्हा दोन दातांच्या मध्ये जी हलकीशी फट असते, त्या फटीमधून जे हवा बाहेर निघते त्याच्यातून आपल्याला स हा शब्द उच्चार करता येतो. अजून एक करून बघू. माझ्यासोबत म्हणा, 55. 55. याच्यामध्ये काय होतंय, जेव्हा आपण फ म्हणतोय तेव्हा वरचे दात खालच्या ओठाला टच होतात, तेव्हाच आपल्याला फ हा शब्द म्हणता येतो. तुम्हाला माहितीये, खूप इंटरेस्टिंग, जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये असे काही पेशंट येतात ज्यांना समोरचे दात नसतील, एक दात नसेल, तर सरस्वती बोलताना सिट्टी येते तोंडातून. त्यांना व्यवस्थित उच्चार करता येत नाही. म्हणून बोलण्यासाठी पण दात खूप महत्वाचे आहेत. अजून काय? अच्छा, या पिक्चर मध्ये बघा, काय नोटीस करताय तुम्ही? या माणसाचा एक दात नाहीये. खूप लोक म्हणतील याला एक दात नाही, बरोबर, हे नोटीस केलं. पण तुम्ही नोटीस केलं त्याला एक आयब्रो पण नाहीये? नाही, सहसा आपलं तिथे लक्ष गेलं नाही का? कारण आपला स्माइल आपल्या चेहऱ्याचा, आपल्या पर्सनॅलिटीचा खूप मोठा भाग आहे. बघा, आपण कोणाला पण भेटतो, जर तो व्यक्ती स्माइल करत नसेल तर आपल्याला त्याच्याशी कनेक्ट करता येत नाही. स्माइल तो टूल आहे ज्याच्याद्वारे आपण बाकीच्या लोकांशी, ह्युमन बिंग्स एकमेकाशी कनेक्ट करतात. म्हणून दुसऱ्यांशी कनेक्ट करण्यासाठी, इंटरॅक्ट करण्यासाठी पण स्माइल खूप गरजेचं आहे. आपल्या पर्सनॅलिटीचा खूप मोठा भाग आहे. मी खूपदा बघतो,
जेव्हा लहान मुलांमध्ये त्यांचे दात व्यवस्थित नसतील, पुढे असतील, वाकडे तिकडे असतील किंवा दात किडलेले असतील समोरचे, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स पण लो होतो. अशा परिस्थितीत मुलांना मी बघतो ते स्टेजवर जात नाही, त्यांचा कॉन्फिडन्स लो असतो, ते सोशल इंटरॅक्शनच बंद करून टाकतात. आणि खूपदा तुम्ही बघितलं असेल, हसताना काही मुलं असे असतात, हसत नाही व्यवस्थित. का? कारण दातांमध्ये म्हणून कॉन्फिडन्स आणि पर्सनॅलिटीचा दात आपला खूप मोठा भाग आहे. आता मी ज्यांच्याबद्दल मी सांगितलं होतं त्यांच्याबद्दल बघू. यांना ओळखता तुम्ही? ओके. जस्ट इमॅजिन तुम्ही एक पिक्चर बघायला जाताय आणि तिथे त्या पिक्चरमध्ये शाहरुख खान आणि कॅटरीना कैफ हे हिरो हिरोईन आहेत आणि शाहरुख खानची एंट्री होते आणि शाहरुख खान स्माइल करतो. पण जेव्हा तो स्माइल करतो तेव्हा त्याचे दात असे काळे काळे असतात. कसं वाटतंय? असा पिक्चर बघायला जाल तुम्ही? नाही. कॅटरीनाला पण करून बघू आपण. बघा तोच चेहरा जो पहिले एवढा अट्रॅक्टिव्ह होता, एवढा सुंदर होता, आता कसं दिसतोय? जस्ट इमॅजिन कॅटरीना कैफ शाहरुख खानला भेटतीये पिक्चरमध्ये आणि म्हणते, अरे शाहरुख खान, तुझ्या तोंडातून खूप वास येतोय. कसं वाटेल? म्हणून दात आणि आपल्या मौखिक आरोग्य आपल्या पर्सनॅलिटीचा खूप मोठा मोठा भाग आहे. पण याच्याबद्दल आपल्याला नॉलेज नाहीये, ते आज आपल्याला भेटणार आहे. अजून बघू दात आपल्या पर्सनॅलिटीला कसं चेंज करू शकतात. या पिक्चरला बघा, ही मुलगी जेव्हा दात वाकडे तिकडे होते तेव्हा आणि दात सरळ केल्यानंतर, सेम मुलगी, तीच मुलगी आहे ही, पण बघा किती मोठा बदल आहे. अजून एक पिक्चरच्या उदाहरणाने बघू आपण. या महिलेला बघा, जेव्हा दात नसतात तेव्हा आणि दात आल्यावर, दात असतात म्हणून तेव्हा आपल्या फेसचा, ओठांचा, गालांचा हा जो शेप आहे तो राखला जातो आणि दात नसतील तर तो पूर्ण बिघडून जातो आणि आपण म्हातारे दिसायला लागतो. म्हणून दातांचा आपल्या चेहऱ्याला, पर्सनॅलिटीला खूप सारा मोठा रोल आहे. आणि हे सगळे फायदे तुम्हाला या लेक्चरमध्ये होणार आहे. अँड आय प्रॉमिस, मला माहिती आहे खूपदा लेक्चर्स खूप बोरिंग असतात, म्हणून मी या लेक्चरमध्ये एक पण शब्द टाकलेला नाहीये. तुम्ही सगळे इन्स्टावर रील्स बघतात ना, तसाच हा लेक्चर आहे. याच्यामध्ये फक्त पिक्चर्स आणि व्हिडिओज आहेत. आर यू ऑल रेडी टू गो अहेड? येस. बघूयात आपण आपल्या दातांची काळजी कशी घेऊ शकतो. सो सगळ्यात जास्त कॉमन दातांना होणारा प्रॉब्लेम काय आहे? दातांना कीड लागते. असं या पद्धतीने काळे डाग होऊन जातात दातांना, किंवा ती कीड पुढे वाढली तर दातामध्ये असा मोठा खड्डा पण होऊन जातो. सो ही दातांना कीड लागते म्हणजे नेमकी काय? दातात काही छोटे किडे असतात का जे दाताला खातात? या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं काय आहे का? नाही. दातांना खाणारे कोणते पण किडे नसतात. तुमच्या आजूबाजूला कधी कधी मी बघतो गावांमध्ये काही झोलाछाप डॉक्टर असतात, त्यांच्याकडे लोक गेल्यावर ते त्यांचे दात चेक करतात आणि तिथून किडा काढून दाखवतात. बघा, सांगतात बघा हे तुमच्या दातामध्ये हा किडा होता म्हणून तुमचा दात दुखत होता. असं काहीही नाही. बघा आपला दात कशाने बनलेला आहे? कॅल्शियमने. कॅल्शियम हा एक मिनरल आहे. जर तुमचा दात काढून आपण जमिनीत जरी पुरला तरी 400, 500, 1000 वर्षानंतर पण तो दात तसाच भेटेल. बघितलं असेल, जेव्हा डेड बॉडीज आपण जमिनीतून बाहेर काढतो खोदून, तेव्हा त्यांची हाडं आणि दातं तशीच असतात. का? कारण हाडं आणि दातं हे कॅल्शियमने बनलेले असतात आणि कोणता पण बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस किंवा कोणता पण किडा कॅल्शियमला खात नाही. मग जो दात जमिनीत पुरल्यावर पण सडत नाही, कुजत नाही, त्याला कीड लागत नाही, तो तोंडामध्ये का सडतो ते बघूया. तर दातांना कीड कशी लागते? पहिले तर आपण जे पण खातो ते दातांमध्ये अडकून राहतं आणि दातांमध्ये हे अडकून राहिल्यावर आपल्या तोंडामध्ये काही बॅड बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरिया या जेवणाला सडवतात, कुजवतात किंवा असं म्हणा त्या जेवणाला खातात आणि खाल्ल्यावर ते आपल्या दातांवर ऍसिड सोडतात. हा, आता तुम्हाला हा व्हिडिओ घाण वाटत असेल पण विचार करा, जेव्हा तुम्ही ब्रश करत नाही आणि तुमच्या दातांमध्ये असाच याच प्रकारे जेवण अडकून राहतं तेव्हा हे सगळं होतंय तुमच्या दातांवरती. सो हे जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते जेवणाला कुजवतात. सिंपल आहे. कोणत्या पण जेवणाचा पदार्थ जर मी इथे ठेवून दिला एका टेबलवर, 2 दिवसानंतर आलो तर काय होईल? ते जेवणाचा पदार्थ सडेल, कुजेल. हीच प्रक्रिया गटरीमध्ये पण होते, सीवेज लाईन मध्ये. तिथे पण जेवण सडतंय, कुजतंय म्हणून तिथून वास येतोय. ही सेम टू सेम प्रक्रिया, फर्मेंटेशनची प्रक्रिया आपल्या तोंडामध्ये होते आणि त्या प्रक्रियेमध्ये ऍसिड तयार होतो. हा ऍसिड जिथे पण दातावर पडतो तिथे दाताला काळा डाग येतो आणि तो दात जसा या परत परत जर असं होत असेल, होत नसाल तर इथे इथला जो कॅल्शियम आहे तो निघून जातो आणि दातामध्ये एक छोटासा खड्डा तयार होतो. मग तिथे अजून जेवण अडकायला सुरू होतं, मग ते अजून सडतं, कुजतं, परत ऍसिड तयार होतो. असं करून करून दाताची जी मेन नस आहे तिथपर्यंत कीड पोचून जाते. तेव्हा असहनीय दुखणं दातांमध्ये होत असतं.
हा पण एक लेक्चरचा फायदा आहे. जर तुम्ही हा लेक्चर व्यवस्थित केला तर तुम्हाला हे जे पेन मध्ये फ्रॅक्चर, डिलिव्हरीचा पेन आणि दातांचा, तर हा पेन पण मला खातात. आपला काय खूप साऱ्या टूथपेस्टच्या ऍड्स मध्ये पण असं दाखवलं जातं की एक दात आहे त्याच्यावरती किडे येतात आणि ते दाताला खातायत असं. ऍसिड, हा ऍसिड दातावर पडल्यामुळे दातांना कीड लागते. मग आता दातांना कसं वाचवायचं? या पोस्टरमध्ये एकदा क्लिअर केलेलं आहे. जेवण दातांमध्ये अडकतं, त्याला बॅक्टेरिया जेवणाला कुजवतात आणि करतात. हा ऍसिड दातांवर पडल्यामुळे दातांना कीड लागते. म्हणजे दातांचा मोठा शत्रू काय आहे? माझ्या मागे म्हणा, ऍसिड. दातांचा सगळ्यात मोठा शत्रू काय आहे? ऍसिड. दातांचा सगळ्यात मोठा शत्रू काय आहे? ऍसिड. हे का महत्वाचं आहे? कारण जर हे एक गोष्ट आपल्याला कळाली तर पुढचं लेक्चर तुम्हाला पूर्ण कळणार आहे. सो आता दातांमध्ये ही प्रक्रिया होऊ नये म्हणून काय करावं लागतं? आपण जेवण अडकू देऊ नये म्हणून काय करतो? ब्रश करतो दातांना. पण मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक अशा पद्धतीने ब्रश करतात? हात वरती करून सांगू शकता मला? जर तुम्ही असं ब्रश करत असाल तर ही पद्धत चुकीची आहे. खूप लोकांना मी बघतो, माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात आणि सांगतात, डॉक्टर मी तर दोनदा ब्रश करतो, तीनदा ब्रश करतो, तरी पण माझ्या दातांना कीड का लागली? मला कोणती तरी चांगली टूथपेस्ट द्या. तर ब्रश तर करतोय आपण, पण ब्रश करण्याची आपली पद्धत पूर्णपणे चुकलेली असते. तर ब्रश करण्याची प्रॉपर पद्धत काय ते बघू. सगळ्यात आधी तर आपण सगळ्यात मोठी चूक करतो ब्रश करताना. आपल्याला वाटतं आपण जर कडक ब्रश वापरलं, हार्ड ब्रिसल्सचं ब्रश वापरलं, तर आपले दात जास्त स्वच्छ होतील किंवा वाईट होतील. किती लोक हार्ड ब्रिसल्स ब्रश यूज करतायत, कडक ब्रश यूज करतायत? हात वरती करून सांगा. अच्छा, किती लोक सॉफ्ट ब्रिसल्स ब्रश यूज करतायत? सॉफ्ट आहे त्यांचा जो ब्रशचे जे ब्रिसल्स आहेत, हात वरती करून सांगा. काही लोक दोन्ही वेळेस हात वरती घेत नाही, म्हणजे ब्रश करत नाहीत का? सो हार्ड ब्रिसल ब्रश यूज केल्यावर काय होतं बघा. आपल्या दाताचा जर स्ट्रक्चर बघितला, त्याला 3 लेयर्स आहेत. व्हाईट लेअर, येल्लो लेअर आणि मग त्याच्या आत नस आहे दाताची. सो ही जी व्हाईट लेअर आहे ना, ही दाताच्या टॉपला थिक असते, पण हिरड्यांजवळ खूपच थिन असते ही लेअर. म्हणून जेव्हा आपण कडक ब्रश यूज करतो तेव्हा असं होऊन जातो. बघा, या पेशंटमध्ये हा एक पेशंटचा फोटो आहे. हिरड्यांजवळ व्हाईट लेअर पूर्ण निघून गेलेली आणि खालची येल्लो लेअर दिसून येते. याच बाजूला असं का होतं? कारण तिथे व्हाईट लेअर सगळ्यात थिन असते. तर आपण मराठीत म्हणतो ना, दात घासणे, तर ते चुकीचं आहे. दात स्वच्छ करणे. आपण लिटरली दात घासतोय. तर दात घासायचे नाहीये, दात स्वच्छ करायचे. म्हणून हार्ड ब्रश यूज करायचा नाही. नाहीतर अशा पेशंट्समध्ये सगळ्या दातांना मग ट्रीटमेंट लागते. खूपदा असे पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात, जर ते राईट हँडेड असतील तर लेफ्ट साईडला ते जास्त ब्रश करतात, म्हणून लेफ्ट साईडच्या सगळ्या दातांची अशी झीज होऊन जाते. अशा खाचा दातांमध्ये पडतात आणि सगळ्या दातांना ट्रीटमेंट लागते. सेन्सिटिव्हिटी सुरू होऊन जाते आणि खूपदा सगळ्या दातांचं रूट कनाल पण करावं लागतं. सो हार्ड ब्रश जर तुम्ही यूज करत असाल तर आजच घरी जाऊन ते फेकून द्या आणि सॉफ्ट ब्रिसल्सचा ब्रश यूज करायचा आहे. हार्ड ब्रिसलचा ब्रश यूज केल्यामुळे अजून एक प्रॉब्लेम होतो. आपण फक्त इथेच तो ब्रश फिरवू शकतो, कारण तो ब्रश कडक असल्यामुळे आपण हिरड्यांजवळ जाऊ शकत नाही. हिरड्यांजवळ गेलो की हिरड्यांना दुखणार, म्हणून आपण कळत न कळत फक्त मधल्या बाजूलाच ब्रश फिरवत असतो, या बाजूला. म्हणून खूपदा जी दातांवरती थर जमा होते ती हिरड्यांच्या लाईन मध्येच जमा होते, कारण मधली जागा तुम्ही स्वच्छ करताय पण हिरड्यांजवळ जाऊ शकत नाही, कारण तुमचा ब्रश खूप हार्ड आहे. हा पण एक दुष्परिणाम आहे. आणि जेव्हा आपण ब्रश घेतो नवीन, तेव्हा ब्रश कसा असतो? असा मस्त सुंदर ऑर्गनाइज. येस. आणि 3 महिन्यानंतर तो ब्रश कसा होतो? जर तुमचा पण ब्रश असं झालं असेल तर कितीही तुम्ही ब्रश केलं, कितीही चांगली पेस्ट वापरली, तरीही काही उपयोग होणार नाहीये. ब्रश 3 महिन्यानंतर चेंज करणं खूप आवश्यक आहे. आता ब्रश कसं करायचं ते पण बघून घेऊ. सर्वसाधारण आपण युजली जी टेक्निक सगळे यूज करतात ती कशी असते? आपण ब्रश घेतो आणि दातांवरती पुढे मागे असं हॉरिझॉन्टल पद्धतीमध्ये ब्रश आपण स्वच्छ करत असतो. ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. या पद्धतीने ब्रश करायचं नाहीये. बघा, तुमच्या जीवनातला एवढा मोठा भाग, ही एवढं मोठं स्किल आहे जे अजून तुम्ही रोज करता पण चुकीचं करताय. असं केल्यावर हिरड्यांची पण झीज होते, हिरड्या खाली सरकतात आणि जसं मी दाखवलं दातांची पण झीज होते. या पद्धतीने ब्रश करायचा नाहीये. या पद्धतीने ब्रश केल्यामुळे अजून एक प्रॉब्लेम होतो. बघा, सगळ्यात जास्त जेवण अडकतं ते कुठे अडकतं? 2 दातांच्या मध्ये, जिथे 2 दातांच्या मध्ये गॅप असतो. तर जेव्हा आपण हॉरिझॉन्टल ब्रशिंग करतो तेव्हा उलट आपण त्या जेवणाच्या कणांना अजून खोल ढकलतोय. तर या पद्धतीने ब्रश न करता कोणती पद्धत यूज करायची?
हे बघा, ब्रश अशा अँगलवर डायरेक्ट हिरड्यांवर ठेवायचा आहे आणि थोडंसं पुढे मागे असं स्वाईप करून, म्हणजे हिरड्या आणि दातांच्या मध्ये पण तो ब्रश थोडासा गेला पाहिजे, असं तो ब्रश तिथे ठेवून मग खाली स्वाईप करायचंय, जसं इथे दाखवलं जात आहे. थोडं खाली स्वाईप करायचंय. सो टेक्निक काय आहे, ब्रश घेऊन डायरेक्ट हिरड्यांवर ठेवायचंय आणि खाली स्वाईप करायचंय, मग खालून वरती स्वाईप करायचंय, म्हणजे सी शेप मध्ये आपल्याला ब्रशिंग करायची. वर्टिकल ब्रशिंग सी शेप में, म्हणजे वरतून खाली, खालून वरती, वरतून खाली, खालून वरती. खूप लोक इथेच थांबून जातील आणि आतल्या बाजूला ब्रश करणार नाही. आतल्या बाजूला आपण काय प्रॉब्लेम येतो, दात असे गोलाकार आहेत पुढचे दात आणि आपला ब्रश स्ट्रेट असतो, जेव्हा आपण इथे घेऊन जातो तेव्हा तो ब्रश अडकतो आणि पूर्णपणे दातांना टच पण होत नाही. आपल्याला वाटतं की ब्रश झालेलं आहे. तर यासाठी खूप लॉजिकल काय करायचंय, फक्त ब्रश स्ट्रेट धरायचंय, सरळ धरायचंय आणि आतल्या बाजूला ब्रश करत करत, या पद्धतीने आतल्या बाजूला ब्रश करत करत तुम्ही मागे जाऊ शकता आणि आतून पण तुम्ही स्वाईप करा. सो बाहेर पण केलं, वरतून खाली, खालून वरती, व्हर्टिकल मोशन मध्ये, आतून पण केलं, मग वरची बाजू जिथे आपण जेवणाची छोटी तुकडे होतात. आणि एक जागा जी आपण विसरून जातो ती आहे फोर कॉर्नर्स. त्याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम होतं, समजा तुमचा ब्रश असेल आणि तुम्ही पुढे मागे असं ब्रश करत आहात, तर ते ब्रश कधीतरी मागे जाऊन लागतं. एकदा लागलं की आपण एक कुठेतरी सबकॉन्शियसली आपण भीतो मागे जाण्यासाठी, मग कळत न कळत आपण फक्त पुढच्या जातानाच ब्रश करत असतो. म्हणून सगळ्यात जास्त कीड लागण्याचं प्रमाण कुठे आहे माहिती आहे, अखेरच्या दाढीला, कारण ती स्वच्छच होत नाही. म्हणजे काय करायचंय, सगळं झाल्यानंतर अखेरला ब्रश हळुवार मागे घेऊन जायचंय, स्लोली, कारण तुम्ही जोरात घेऊन गेलात तर मागे जे टिश्यू आहे तिथे लागेल. म्हणून हळुवार घेऊन जायचंय आणि राईट लेफ्ट फिरवून घ्यायचंय या पद्धतीने. असं करून 4 कॉर्नर्स, म्हणून 4 ठिकाणी आपल्याला ब्रश फिरवायचा आहे. एक आहे बाहेरची बाजू, तिथे ही पद्धत यूज करायची. परत एकदा बघून घेऊयात आपण. ब्रश हिरड्यांवर ठेवून खाली स्वाईप करायचा आहे. इथे मागे व्हिडिओमध्ये बघा, हिरड्यांवर ठेवून असं खाली स्वाईप करायचंय. तेव्हा दोन दातांच्या मध्ये जे जेवण आहे त्याला आपण बाहेर फेकतोय, दातांच्या मधून बाहेर काढतोय आणि असं खालून वरतून खाली आणि खालून वरती असं सी शेप मध्ये बाहेरून ब्रश करायचंय, मग आतल्या बाजूला ब्रश करायचंय, मग वरच्या बाजूला आणि 4 कॉर्नर्स. सिम्पली सांगितलं तर आउटसाइड, इनसाइड, अपसाइड अँड 4 कॉर्नर्स, या 4 ठिकाणी आपल्याला ब्रश करायचंय. अच्छा, ब्रश अशा पद्धतीने केलं म्हणजे पूर्णपणे क्लिनिंग झाली का? नाही. ब्रश केल्यानंतर पण दोन दातांच्या मध्ये जी अरुंद जागा असते तिथे पण काही जेवणाची कण अडकून राहतात. ती जागा अशी आहे की तिथे ब्रशचे ब्रिसल्स पण जाणार नाही, म्हणून ब्रश केल्यानंतर पण ही जागा पूर्ण क्लीन होऊन जाते आणि ही जागा क्लीन होत नाही. आणि तुम्हाला सांगू, 90% दातांची कीड इथेच लागते. एक एक्झाम्पल बघू बघा, या पद्धतीने कधी पण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये इथून कीड सुरू झालेली नाही बघितली. का? कारण इथे जेवण अडकणारच नाही, म्हणून ते कुजणार नाही, म्हणून ऍसिड तयार नाही होणार, जसं आपण बघितलं होतं. ते नेहमी कुठे होतं? दोन दातांच्या मध्ये. अजून एक एक्झाम्पल या पद्धतीचं, दोन दातांच्या मध्ये इथे जेवण अडकतं म्हणून कीड लागते. म्हणून दोन दातांच्या मध्ये ही जी अरुंद जागा आहे हिला कसं क्लीन करायचंय, तर ते आहे फ्लॉसिंग. कळत न कळत, तुम्हाला माहित नसेल पण कधी कधी अनुभव केला असेल, आपण जेव्हा मँगो खातो किंवा पॉपकॉर्न वगैरे खातो, त्याचे जे छोटेसे फायबर्स असतात ते दोन दातांमध्ये अडकून राहतात. जीभ सतत तिथे जात असते. मी नेहमी म्हणत असतो, जिभेचा पूर्ण प्राणच तिथे निघून जातो. तिथेच असते जीभ पूर्ण दिवस. सो ही जागा क्लीन कशी करायची? फ्लॉस करून. फ्लॉस म्हणजे असा एक छोटासा दोरा असतो, हा दोरा दोन दातांच्या मध्ये असं घेऊन जायचंय. अच्छा, जसं आपण ब्रश करायला शिकलो, शिकताना आपला ब्रश इथे तिथे जायचं, लागायचं, आपल्याला काही वेळ लागलं ब्रश करायला शिकायला, तसंच फ्लॉसिंग शिकायला पण तुम्हाला 2 ते 3 आठवडे लागतील. आणि ही स्किल काय आहे, कसं फ्लॉस करायचं, हे आज तुमच्यासाठी मी होमवर्क देतो. तुम्ही युट्यूबवर जा, खूप सारे व्हिडिओज आहेत फ्लॉस कसं यूज करायचं, आणि तुमच्या आजूबाजूच्या मेडिकल्सला जाऊन विचारा की मला फ्लॉस पाहिजे. शक्यतो तुम्हाला भेटणार नाही, कारण याच्याबद्दल एवढी जागरूकताच नाहीये. खूपदा डॉक्टर्स पण रेकमेंड करत नाही, म्हणजे सांगायला विसरतात, किंवा पेशंट्स पण विचारत नाही की दात कसे स्वच्छ करू. तर फ्लॉस जर नाही भेटला तर ऑनलाईन ऑर्डर करा. आणि जर काही एक्स्ट्रा करायचं असेल आणि हे जर केलं तुम्ही, आय गॅरंटी तुमच्या दातांना कीड लागूच शकत नाही, कारण तुम्ही एवढं स्वच्छ ठेवताय दातांना. रोज जरी शक्य नसेल तरी आठवड्यातून 3दा जरी तुम्ही फ्लॉस केलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा फ्लॉस आणि ब्रश रात्री करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, दिवसभर आपली काहीतरी गतिविधी चालू असते, आपण पाणी पितोय, जीभ हलवतोय, बोलतोय, या सगळ्या गोष्टी, पण रात्रीचे जे 8 ते 9 तास आहेत ते आपण जे पण खातोय ते दातांमध्ये अडकून राहतं. 8 ते 9 तास त्या जेवणाच्या कणांना वेळ भेटतं सडण्यासाठी, कुजण्यासाठी. म्हणून रात्रीचा ब्रश सकाळच्या ब्रशपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आता काही लोक मस्त रिलॅक्स झाले, म्हणजे सकाळी ब्रश नाही करायचं का?
नाही. सकाळी पण करायचं आहे. मी नेहमी म्हणत असतो, जर तुम्ही रात्रीचा ब्रश केला तर तुमचे दात तुमच्या सोबत राहतील आणि सकाळचा ब्रश तुम्ही केला तर तुमचे मित्र तुमच्या सोबत राहतील. कारण जर तुम्ही सकाळचा ब्रश नाही केला तर तोंडातून वास येणार आहे. म्हणून रात्रीचा ब्रश आजपासून सुरू करा जर तुम्ही करत नसाल तर. खूप लोक हा इम्पॉर्टंट ब्रश जो आहे तो विसरून जातात. सकाळी चा ब्रश पण इम्पॉर्टंट आहे, पण रात्रीचा त्याच्यापेक्षा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं होऊन पण काही लोक म्हणतात माझ्या तोंडातून वास काय येतो, तर त्याचा 70% to 80% लोकांमध्ये तोंडाचा वास येण्याचं सगळ्यात मोठं कारण काय माहितीये, आपण जीभ स्वच्छ करायला विसरतो. हा एक जिभेचा व्हिडिओ आहे. आपण जिभेमध्ये झूम इन करणार आहोत आणि बघणार आहोत ही जीभ कशी बनलेली आहे. आपल्याला वाटतं ती स्मूथ आहे, पण ती स्मूथ नाहीये. जिभेमध्ये छोटे छोटे असे प्रोजेक्शन्स आहेत. त्यांना आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये पॅपिले म्हणतो. थोडं फनी वर्ड आहे बट त्यांना पॅपिले म्हणतात. जर तुम्ही झूम इन करत गेलात, अजून झूम इन करत गेलात तर असं या प्रकारचे पॅपिले असतात जिभेवरती. आणि यांच्यामध्ये पण आपण जे पण खातो, दूध पितोय, चहा पितोय, त्याची एक थर जिभेवरती साठून राहते. तुम्हाला याच्यावर लक्ष गेलंय की नाही माहित नाही, पण आपण बघू ही थर किती जास्त असते. हे बघा, हा टंग स्क्रेपर आहे, टंग क्लीनर आहे. त्याच्याने असं जीभ क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर ही पूर्ण थर तुमच्या जिभेवरती लागून राहते आणि ती थर पण सडते, कुसते, म्हणून त्याचा वास येतो. म्हणून जर तुमच्याकडे टंग क्लीनर नसेल, आजच घरी जाऊन तुम्ही टंग क्लीनर घ्या. सो 2दा ब्रश करणं, आठवड्यातून मिनिमम 3दा फ्लॉस करणं आणि टंग क्लिनिंग रोज करणं, हे आपलं बेसिक रुटीन आहे. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील अरे बापरे, एवढं करायचंय का दातांसाठी, म्हणजे अर्धा तास याच्यातच जाईल. नाही, 5 ते 10 मिनिटच लागतील तुम्हाला ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी. आणि आपणच असं विचार करतोय की अरे एवढं वेळ कस काय देऊ मी, 2दा कसं काय करू, आपणच आळशी होतोय. तुम्हाला माहितीये, नेचरमध्ये प्राण्यांना पण तेवढी अक्कल आहे. काय काय करायला सांगितलं मी, ब्रश, फ्लॉस आणि टंग क्लिनिंग. त्याचा एक रूल आपण करू, 2दा ब्रश, 2 मिनिटं करायचंय, घासत नाही राहायचंय, नाहीतर दात घासून जातील. स्वच्छ करायचे फक्त आपल्याला. आणि 2दा व्हिजिट डॉक्टरांकडे, दातांच्या डॉक्टरांकडे, वर्षातून 2दा. कारण अजून कुठे दातांमध्ये काही प्रॉब्लेम सुरू होत असेल तर ते तुम्हाला दिसणार नाहीये, पण तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्की सांगतील. सो तुम्हाला माहिती आहे, नेचरमध्ये पण क्रोकोडाईल असतात ना, ते तोंड ओपन करून बसतात आणि एक विशिष्ट बर्ड आहे, पक्षी आहे, तो त्यांच्या तोंडामध्ये जाऊन दातांमध्ये अडकलेलं जे जेवण आहे ना ते स्वच्छ करतं. एवढी बुद्धी क्रोकोडाईलला पण आहे की मला माझे दात स्वतःहून स्वच्छ करता येणार नाही, मला ते स्वच्छ करून घ्यावे लागतील. शरीर स्वतःहून दात स्वच्छ करू शकत नाही. फक्त क्रोकोडाईल नाही, पाण्याच्या आत पण व्हेल हा जो फिश आहे तो पण तोंड ओपन करून बसून घेतो, थांबून घेतो आणि एक छोटासा मासा येऊन त्यांच्या दातांमध्ये जे जेवण अडकलेले आहे ते क्लीन करतात. हा जो वेल मासा आहे तो या छोट्या माशाला कधी पण खात नाही. तो याचा शिकार करत नाही, कारण हा छोटा मासा या वेल मासाचा डेंटिस्ट आहे. तो त्याचे दात क्लीन ठेवतो. तर हे सगळे पण करतात, तर आपण कशाला नाही. इथे मी अजून एक टिप देतो. बाकीच्या प्राण्यांमध्ये पण जे पण गवत वगैरे खातात किंवा पाले वगैरे खातात, त्यांचे दात नॅचरली क्लीन होतात का? गवत खाताना गवत आणि दातांमध्ये जो फ्रिक्शन होतो त्याच्याने त्यांचे दात क्लीन होतात. म्हणून आपण पण ती टेक्निक यूज करू शकतो. जेवण झाल्यानंतर जर तुम्ही 2 किंवा 3 तुकडे गाजर किंवा मुळा असं काही खाल्लं, तर गाजर आणि दातांमध्ये जो फ्रिक्शन होईल त्याच्यामुळे जेवणानंतर तुमचे दात नॅचरली ब्रश होऊन जातील, नॅचरली क्लीन होऊन जातील. म्हणजे जेवणानंतर तुम्हाला ब्रश करण्याची गरज नाही. पण गुळण्या नक्की करा. आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा लाजतो, अरे मी गुळण्या कसं करू. समजा तुमच्या हातामध्ये वरण भात लागलेले आहे, तुम्ही वरण भात खाल्लंय, तर तुम्ही असंच ठेवाल का त्याला? नाही, हात धुणार ना. मग तेच वरण भात तर दातांमध्ये पण अडकलेले आहेत, मग ते तिथे राहून द्यायचे का? नाही. तर म्हणून गुळण्या करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. गुळण्या करायला विसरू नका. अच्छा, समजा आता तर तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घ्याल, पण इन केस आता ऑलरेडी तुमच्या दातांना कीड लागली असेल, तर मग काय करायचं? मी जसं म्हणालो, दातांचे 3 लेयर्स असतात, व्हाईट, येल्लो आणि त्याच्या आत दातांची नस असते. समजा कीड वरपर्यंत असेल तर तुम्ही दातांच्या डॉक्टरांकडे जाल, तेवढी तेवढी कीड कोरली जाईल. कोरल्यामुळे इथे एक छोटासा कॅव्हिटी तयार होईल. त्या कॅव्हिटीमध्ये काहीतरी फिलिंग मटेरियल टाकलं जाईल. चांदी, सिमेंट, कंपोजिट, जीआयसी, खूप सारे मटेरियल्स आहेत. तुमच्यासाठी बेस्ट मटेरियल तुमचे डॉक्टर निवडतील. जर ती कीड खाली जाऊन नसला जाऊन टच झाली असेल तर तुम्हाला रूट कनाल करून त्या दातावरती कॅप लावावी लागेल. अजून खाली गेली असेल तर दातांच्या मुळाच्या इथे इन्फेक्शन होऊन सूज येऊ शकते, पण तरी पण दाताला वाचवण्याचा चान्स आहे.
पण जर तुम्ही खूपच आळशी झालात किंवा दातांना खूपच इग्नोर केलेले, तर अशा प्रकारचा दात तुमचा कीड लागून तुटू शकतो वरचा भाग. म्हणून अशा पद्धतीचा दात झाला असेल तर तो काढावाच लागेल. म्हणून दातांच्या ट्रीटमेंटवर जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर त्याचा सगळ्यात मोठा टिप काय माहितीये, लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या. कारण जर दात तुमचे हेल्दी असतील तर त्यांना मेंटेन करण्यासाठी फक्त टूथब्रश, टूथपेस्ट आणि फ्लॉस आणि टंग क्लीनर याचाच खर्च येईल 100-200 रुपये. पण कीड लागली असेल तर सिमेंट भरावं लागेल, 1000-1500 रुपये तुम्हाला खर्च येईल. आणि जर अजून खाली गेलं असेल तर रूट कनाल करावा लागू शकतो. आणि जर तुमचे दात खराब झाले आणि काढावा लागला आणि नवीन दात बसवावा लागला तर मग तुम्ही अशी पोटलीच घेऊन जा पैशांची भरून डेंटिस्टकडे, कारण खूप पैसे लागतील. म्हणून लवकरात लवकर, जेवढं लवकर तुम्ही दातांचं ट्रीटमेंट करून घेतात तेवढे तुमचे पैसे वाचतात. सो हे ब्रशिंग, फ्लॉसिंग, टंग स्क्रेपिंग, दातांची काळजी घेणं आणि लवकर ट्रीटमेंट करणं हाच तुमचा खरा डेंटल इन्शुरन्स आहे. येस. सो हे सगळं फॉलो करा. अजून काय, काही सवयी आहेत मित्रांनो. आता तुम्ही ओळखा, हे सगळ्यांमध्ये नसेल पण जर तुमच्यामध्ये कुणाला ही सवय असेल तर या सवयींमुळे पण दात खराब होतात. आपण बघितलं होतं ते किडे दाताला जेवणाला कुजवतात, मग तिथून ऍसिड तयार होतो. म्हणून आपण बघितलं दातांचा मोठा शत्रू कोण आहे, सगळ्यात मोठा शत्रू ऍसिड. तर ऍसिड फक्त आत जेवण सडल्यामुळे नाही तर बाहेरून पण आपण जे खातो त्याच्यामध्ये पण ऍसिड असू शकतं. तर काही लोकांना लिंबू खाण्याची सवय असते, काही लोकांना मी बघतो असतात, काही पेशंट, मी तुम्हाला फोटोज दाखवतो. काही लोकांना कोल्ड्रिंक खूप आवडते, कोल्ड्रिंक मध्ये कार्बोनिक ऍसिड असतं, लिंबू मध्ये सिट्रिक ऍसिड असतं, चहा कॉफी हे पण ऍसिडिक असतं. काही लोकांना चिंच खूप आवडतात किंवा चिचुक्यांचे ते चिचुके खातात, चिंचांचे जे बी आहेत ते, त्याच्यामध्ये टार्टरिक ऍसिड असतं. आवळ्यामध्ये पण सिट्रिक ऍसिड असतं आणि अजून एक ठिकाणी ऍसिड असतं, हे खूप इग्नोर्ड आहे. हे नक्की याच्यावर लक्ष द्या. पोटातला ऍसिड, HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हे सगळे ऍसिड दातांवरती जेव्हा पडतात तेव्हा दातांना त्याची हानी होते, दातांचा कॅल्शियम निघून जातो आणि दातांची प्रॉब्लेम सुरू होते. कसं ते पण आपण उदाहरण बघून घेऊ. बघा, हा एक माझा पेशंट आहे, त्यांना निंबू खाण्याची खूप सवय होती. म्हणून निंबूचा जो सिट्रिक ऍसिड आहे तो पुढच्या दातांवर परत परत लागत होता, म्हणून इथला कॅल्शियम त्यांचा निघून गेलेला आहे. ही कीड नाही लागलेली आहे त्यांना. म्हणजे जेवण जे आपण बघितलं पहिले की जेवण सडल्यामुळे जे ऍसिड तयार होतं ते वाला नाहीये, हे निंबूचा ऍसिड दातावर पडल्यामुळे दातांची झीज झालेली आहे. अजून एक पेशंट, हे तुमच्या घरी खूप कॉमन असेल, तुमच्या घरी जाऊन हे चेक करा. ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो ते जेव्हा झोपतात खाली रात्री, तेव्हा त्यांच्या पोटातला ऍसिड वरती आल्यामुळे आणि आतून येतो ना तो, म्हणून दातांच्या आतल्या बाजूला लागतो आणि म्हणून दातांच्या आतल्या बाजूचं पूर्ण कॅल्शियम बघा इथे निघून गेलेलं आहे. या इमेजमध्ये बघा, इथे व्हाईट लेअर आहे पण इथली व्हाईट लेअर निघाली आहे. हे का झालेलं आहे, या पेशंटला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, त्यांना त्यांचे आतल्या बाजूला सगळे दात झिजून जातात. तर म्हणून तुमच्या घरी जर कुणाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर 101% त्यांना दातांचे प्रॉब्लेम परत परत होणार आहेत, जर ऍसिडिटी कंट्रोल नाही केली तर. म्हणून हे नक्की चेक करा. अजून एक, जर ऍसिडिटी असेल तर दातांचा परिणाम कसा होतो बघा, हे जे 5 ठिकाणी इथला जो व्हाईट लेअर गेलेला आहे आणि येल्लो दिसतायत, येल्लो का दिसतोय, खालचा लेअर दिसून येतोय, हे पण ऍसिडिटीमुळे होतं. म्हणून ऍसिडिटी असेल तर नक्की. आणि तुम्ही म्हणाल म्हणून म्हणजे काय, कोल्ड्रिंक प्यायचीच नाही का कधी? नाही. समजा तुम्हाला कोल्ड्रिंक प्यायची पण असेल, ऍक्च्युली नाहीच पिली पाहिजे किंवा कमी पिली पाहिजे, पण जर प्यायचीच असेल तर बेस्ट वे आहे स्ट्रॉ यूज करणं. कारण जेव्हा तुम्ही स्ट्रॉ यूज करता तर डायरेक्ट आत जातं, दातांना न लागता, म्हणून तुमचे दात सेव्ह होतात. जर कोल्ड्रिंक, आता चहा तर स्ट्रॉ घेऊन नाही पिऊ शकत म्हणून चहा कमीच करा, पण कोल्ड्रिंक किंवा लिंबू पाणी तुमच्या आवडीचं असेल तर स्ट्रॉ घेऊन प्या. अच्छा, दातांवरती ऍसिड पडल्यावर दातांना प्रॉब्लेम येतो. मग आता दातांना ऍसिड रेजिस्टंट करण्यासाठी काय आहे? जसं मी म्हणालो, 2 दातांच्या मध्ये जेवण अडकल्यामुळे जास्तीत जास्त कीड लागते. अजून एक ठिकाण आहे जिथे जेवण अडकतं, ते आहे दातांवरती हे जे लाईन्स असतात त्यांच्यामध्ये. म्हणून हे खूपच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही या लाईन्सला सील करून घेतलं, जसं इथे बघा, हे व्हाईट कलरचं सिमेंट दातांवरती लावलेलं आहे, याला म्हणतात पिट अँड फिशर सीलंट. फिशर म्हणजे या लाईन्सला फिशर्स म्हणतात. सो पिट अँड फिशर सीलंट जर तुम्ही दातांना लावून घेतलं तर दातांमध्ये जेवण अडकणार नाही आणि दाताच्या वरच्या बाजूला जी कीड लागण्याचं प्रमाण आहे तो ऑलमोस्ट 0 होऊन जातो. म्हणून आजच तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जा. याला फक्त तुम्हाला एका दाताला रूट कनाल करण्यासाठी बघा 10,000 पर्यंत खर्च येऊ शकतो. त्या 10,000 मध्ये तुम्ही सगळ्या दातांना पिट अँड फिशर सिलंट्स करून घ्या आजच. म्हणजे पुढच्या खूप साऱ्या वर्षांसाठी, 4-5 वर्षांसाठी तुमचे दात सुरक्षित होऊन जातील. आणि परत जर एखाद्या पिट अँड फिशर सिलंट्सला रिफिल करण्याची गरज असेल तर ते रिफिल करून घ्या. हा सगळ्यात मोठा सिक्रेट आहे आणि खूप लोक हे करत नाहीयेत. हे खूप इझिली अवेलेबल आहे, याच्यासाठी इंजेक्शन पण द्यावे लागत नाही आणि एका दिवसांमध्ये पण होऊ शकतं सगळ्या दातांना. पिट अँड फिशर सिलंट्स हे नक्की करून घ्या.
जर तुमचे दात नवीन, म्हणजे आता तुम्ही ज्या एजमध्ये आहात, नवीन नवीन दात आलेले आहेत तुम्हाला, परमनंट दाढी, यांना हे करून घ्या नक्की. अजून काय करू शकतो आपण दातांना ऍसिड रेजिस्टंट करण्यासाठी? फ्लोराईड जेल ऍप्लिकेशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नोटीस केलं असेल आपल्या घरी जे आपली टूथपेस्ट असते त्याच्यामध्ये लिहिलं असतं फ्लोराईड आहे याच्यामध्ये. का? कारण फ्लोराईड जेव्हा दाताच्या कॅल्शियमला जाऊन जुळतो तेव्हा दातावर ऍसिडचा परिणाम कमी पडतो. ऍसिड पडल्यावर पण दातांच्या स्ट्रक्चरमध्ये जो कॅल्शियम आहे तो झिजत नाही, निघत नाही. तर त्याचा एक सोपा उपाय काय आहे, तुमच्या पेस्टमध्ये पण फ्लोराईड आहे, पण एक्स्ट्रा फ्लोराईड प्रोटेक्शन द्यायचं असेल तर डेंटिस्टकडे जाऊन अशा ट्रेमध्ये फ्लोराईड जेल टाकलं जातं. ते 5 ते 10 मिनिटं तुम्हाला सांगतील त्या फ्लोराईड जेलवर दातांवर दात बंद करून ठेवायला आणि मग वॉश करून घेतील. जर तुम्ही या वयामध्ये 3 वर्षांसाठी वर्षातून 2दा जरी फ्लोराईड ट्रीटमेंट करून घेतली, आय प्रॉमिस तुमच्या दातांना कीड लागण्याचं प्रमाण 70 ते 80% कमी होऊ शकतो. मी प्रॉमिस का करू शकतोय? कारण हे रिसर्च बेस्ड आहे आणि याच्याने दातांना कीड लागण्याचं प्रमाण कमी होतोच म्हणजे होतो. पिट अँड फेशियल सिलंट्स आणि फ्लोराईड हे नक्की नक्की करा. अच्छा, अजून काही सवयी आहेत. आपण कळत न कळत दातांवरती टिक्सो टेप असेल ती ओपन करतो किंवा हे त्याला टेअर करण्याचा ट्राय करतो. काही लोक बॉटल, तुम्ही तर नाही करत मला माहितीये, पण काही लोक बॉटल तोडण्याचा प्रयत्न, ओपन करण्याचा प्रयत्न करतात. वायरमॅन असतात ते दातांवरती वायर सोलतात. काही लोक पेन्सिल खातात. काही लोक दातांवरती आपले नख जे आहेत ते खाण्याचा प्रयत्न करतात. असं सगळं केल्यावर दातांची काय अवस्था होते? हा पेशंटचा फोटो बघा, याच्यामध्ये एक छोटासा क्रॅक झालेला आहे. तुम्ही आजच घरी जाऊन तुमच्या बहिणींच्या, भावांच्या, आईंच्या, वडिलांच्या दातांना चेक करा, त्याच्यामध्ये असे मायनर क्रॅक झालेत की नाही. मग असे पेशंट माझ्याकडे येतात, अरे मी तर फक्त पापड खात होतो, माझा दात कसं काय तुटला? पापड खाल्ल्यामुळे नाही तुटला, त्याच्या आधी तुम्ही हे जे सवयी होत्या त्याच्यामुळे दातांमध्ये ऑलरेडी फ्रॅक्चर झाला होता. तो फक्त फ्रॅक्चर वाढला तुम्ही खाल्ल्यामुळे. अजून काय होऊ शकतं बघा, हा पेशंट, या महिला ज्या आहेत ह्या टेलरिंगचं काम करायच्या आणि त्यांच्या हातात ती सुई असायची ना, त्याला परत परत ते दातांवरती यूज करायच्या, म्हणून फक्त इथेच दातांची झीज झालेली आहे. सो हे पण नाही करायचंय. या पेशंटला नख खाण्याची सवय होती म्हणून दात बघा इथे कसे तुटले आहेत, झिजले आहेत. म्हणून ह्या सगळ्या सवयी जर तुम्ही करत असाल तर आजच तुम्ही ते सवयी बंद करा. अजून एक सवय आहे, ती आहे कळत न कळत आपण रात्री काही लोक दातांवर दात खातोय. असं झाल्यावर दातांची वरची लेअर पूर्ण फ्लॅट होऊन जाते बघा, असं घासले जातात दात एकमेकावर. खूप स्ट्रॉंग बाईट फोर्स असते आपली आणि ही वरची लेअर कमी होत 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 एवढी कमी होऊन जाते की दात पूर्ण फ्लॅट होऊन जातो आणि दाताच्या आतली जी नस आहे ती उघडी पडते. असं झाल्यावर अशा पेशंट्समध्ये सगळ्या दातांना ट्रीटमेंटची गरज पडते. सगळ्या म्हणजे सगळ्या, कारण सगळ्या दातांची झीज झालेली असते. खूपदा सगळ्या दातांना रूट कॅनल करून कॅप लावावी लागते. हे रेअर नाहीये. तुमच्या घरी पण कोणाला ही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला लक्षात आलं नसेल, जर तुमच्या घरी कोणाला वाटत असेल की माझे दात पहिले मोठे होते आणि ते छोटे झालेले आहेत, ते छोटे नाही झालेत, ते घासले गेलेत, झिजलेत ते दातांवर दात परत परत रात्री ग्राइंड केल्यामुळे, ब्रुक्सिझम म्हणतात त्याला. याला प्रिव्हेंट करण्याचा उपाय फक्त 1500, 1200, 1500, 2000 रुपये तुमचा हा उपाय होऊन जाईल. ते काय माहितीये? असा नाईट गार्ड घालणं. दातांवर जर तुम्ही असा नाईट गार्ड घालला तर तो नाईट गार्ड झिजून जाईल पण तुमचे दात प्रोटेक्टेड राहतील. मग जेव्हा तो झिजून गेला तर तुम्हाला तो नाईट गार्ड एकदा झिजून गेला तर तो फक्त चेंज करावा लागतो. अजून काय, दात असे वाकडे तिकडे असतील तर त्यांना आरामशीर आपण सरळ करू शकतो, यू शेप मध्ये अलाइन करू शकतो. ती करण्याची पद्धत काय, दातांवरती अशी तार लावली जाते, त्या तारीच्या साहाय्याने दातांना व्यवस्थित त्यांच्या पोझिशनमध्ये आणून आपण ठेवू शकतो आणि अलाइन करू शकतो. जे आपण पहिले एक इमेज बघितली होती त्या मुलीची, वाकडे तिकडे दात आणि दात सरळ केल्यामुळे. आणि तुमच्या एजमध्ये ही ट्रीटमेंट करणं खूप सोपं आहे. 20 वर्षाच्या आत जर ही आपण ट्रीटमेंट करून घेतली तर जास्त फायदेशीर आहे. असं नाही की 20 नंतर नाही करू शकत, 20 नंतर पण शक्य आहे, पण 20च्या आत केली तर त्याचा सक्सेस रेशो अजून जास्त वाढून जातो. जसं या तारींच्या प्रेशरमुळे दातांना आपण हलवू शकतो, बाहेरून प्रेशर दिलं जात आहे दातांवरती, तसंच जिभेच्या प्रेशरमुळे पण दात हलू शकतात. अच्छा, माझ्यासोबत हे करून बघा. दातांवर दात बंद करा, असं बंद करा नॉर्मल, आणि थुंकी आत गिळा. थुंकी आत गिळा. परत एकदा करू, नॉर्मल दातांवर दात बंद करा आणि थुंकी आत गिळा. अच्छा, किती लोकांची जीभ थुंकी आत गिळताना दातांना लागतेय? हात वरती करून सांगा. आणि किती लोकांची जीभ थुंकी आत गिळताना टाळूला लागते? ओके, जर तुमची जीभ दातांना लागत असेल तर काय होईल बघा. ही जीभ परत परत दातांना लागल्यामुळे वरचे आणि खालचे पुढचे दात
ते पुढे येऊन जातात आणि त्यांच्यामध्ये अशी फट तयार होते. आणि ही सवय टाळण्यासाठी तुम्हाला फक्त हा एक छोटासा अप्लायन्स यूज करायचा आहे. अशी तार लावली जाते टाळूवर, ज्याच्यामुळे तुमची जीभ जी आहे ती दातांना लागणार नाही. जर तुमच्या जिभेने तुम्हाला ही सवय असेल, जीभ परत परत दातांना लागत असेल, तर वरचे आणि खालचे दात पूर्ण पुढे फाकले जातील, दातांमध्ये फटी पण तयार होतील आणि ते पुढे येतील. तर ती सवय जर तुम्हाला असेल तर आजच तुम्ही हा अप्लायन्स यूज करा. तुम्ही तुमचे खूप पैसे वाचू शकतात. आणि जर तुम्ही रात्री तोंड ओपन करून झोपत असाल तरीही तुमच्या दातांना कीड लागेल, कारण रात्री जेव्हा आपण तोंड ओपन करून झोपतो तेव्हा तोंड कोरडं पडून जातं आणि म्हणून कीड लागण्याचं प्रमाण वाढून जातो. हे सगळे काही फीचर्स आहेत. जेव्हा काही लोक तोंड ओपन करून झोपतात ते हे सगळे फीचर्स त्यांच्यामध्ये दिसून येतात. आणि हो, जर तुम्ही 13 वर्षाच्या किंवा मी म्हणेल एक सोप्या पद्धतीत 6 ते 7 वर्षाच्या पुढे तुमचं एज आहे, तर तुमच्या अखेरच्या दाढी परमनंट दाढी आहेत, यांना क्लीन करणं विसरू नका. अजून एक प्रो टिप, जर तुम्ही कधी खेळताना तुम्ही पडलात आणि तुमचा पुढचा दात बाहेर येऊन पडला पूर्णपणे, तर तो दात फेकू नका. तो दात तुम्ही जर 1 तासाच्या आत दातांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात तर तो दात परत लावता येतो. आणि जेव्हा समजा तुमचा दात पडलाय बाहेर, तर त्या दाताला कोणत्या पण पाण्याने वगैरे काही धुवू नका. फक्त त्याला एक टॅप ऑन करा, नळ ओपन करा, त्याच्यातून जे पाणी येते त्याच्यामध्ये फक्त 2 मिनिटं धरा त्याला, म्हणजे त्याच्यावरती जी पण धूळ माती वगैरे लागली असेल ती वाहून जाईल आणि तो दात तसाचा तसा काही न करता दातांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा. जोपर्यंत तुम्ही दातांच्या डॉक्टरांकडे जाताय तोपर्यंत तो दात तुमच्या थुंकीमध्ये तुम्ही घेऊन जा. थुंका तुम्ही तुमच्या हातामध्ये, त्याच्यात तो दात ठेवा आणि तसा तो घेऊन जा. किंवा आजूबाजूला कुठे नारळ पाणी भेटत असेल तर नारळ पाणी घ्या, त्याच्यामध्ये तो दात ठेवा आणि तो घेऊन जा. थुंकीमध्ये किंवा नारळ पाणीमध्ये तो दात ठेवल्यामुळे तो दात जिवंत राहतो आणि दातांच्या डॉक्टरांकडे गेल्यावर ते दात परत लावून त्यांना काही दिवस असं तारीद्वारे तिथे राखलं जातं. मग ते दात तिथे पक्के होऊन जातात. 2 ते 3 आठवड्यांमध्ये हे दात पक्के होऊन जातात. म्हणून दात जर पडला असेल तर त्याला फेकू नका, त्याला घेऊन जा डॉक्टरांकडे. हे खूप लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही स्पोर्ट्स खेळत असाल तर माउथ गार्ड नक्की घाला. बॉक्सिंग वॉक्सिंग करत असाल किंवा व्हॉलीबॉल क्रिकेट काही खेळत असाल, जसं आपण गार्ड यूज करतो तसं दातांसाठी पण हा माउथ गार्ड आहे, तो खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण दातांबद्दल खूप सारं बघितलं, पण तोंडामध्ये दातांऐवजी अजून एक खूप मोठा आजार आणि जो खूप सिरियस आहे याच्याबद्दल तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका, ज्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. ते आहे, या वयामध्ये किंवा नंतर पण कोणीही तुम्हाला जर प्रेरित केलं की तुम्ही तंबाखू, गुटखा, मावा, सुपारी, खैनी, जर्दा, चुना या सगळ्या गोष्टींचं एकदा ट्राय करून बघा, खाऊन बघा काय होईल. या गोष्टींची जर तुम्हाला सवय लागली तर तुमच्या जीवनाचा पूर्ण युटर्नच होऊन जाईल. या गोष्टींची सवय लागल्यामुळे एकदा तुम्ही खायला सुरू करा, तुम्हाला वाटेल एकदा खाल्ल्यावर काय होईल, नाही. एकदा तुम्ही खायला सुरू केलं तर तुम्हाला याची अशी सवय लागेल की तुम्ही याच्या विना राहू शकणार नाही. जसं चहा पिणाऱ्या लोकांना चहा बंद केली तर डोकं दुखायला लागतं, कामामध्ये फोकस राहत नाही, तसं तंबाखू, सुपारी, जर्दा, चुना हे सगळे जे मादक पदार्थ आहे हे खाणाऱ्या लोकांना जेव्हा ते तंबाखू बंद करतात त्यांचे हात थरथरतात, आपलं घाम सुटायला सुरू होतं, त्यांच्या कामामध्ये त्यांचा फोकस लागत नाही. या सगळ्या गोष्टी, म्हणून ते तंबाखू शिवाय राहू शकणार नाही एकदा तुम्ही सुरू केलं तर. आणि जर ही सवय तुम्हाला लागली, 110% तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होण्याची पूर्ण पूर्ण शक्यता आहे. भारतामध्ये तोंडाचा कॅन्सर सगळ्यात जास्त होणारा कॅन्सर आहे. आणि याची सुरुवात तुमच्या वयामध्ये मित्रांपासून होते. कोणीही, आज तुम्ही संकल्प घ्या, कोणीही मित्र तुम्हाला येऊन जर हे सगळे मादक पदार्थ घ्यायला प्रवृत्त करत असेल, त्यांना तोंडावर नाही म्हणा. हा नाही म्हणणं तुमचा सगळ्यात मोठा प्रोटेक्शन आहे. नाही म्हणणं आणि पहिल्यांदा पण घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये कोणताच मोठा आनंद नाहीये. फक्त ते काहीतरी चावत राहण्यासाठी काहीतरी मन इथे तिथे लागण्यासाठी ते फक्त खात राहतात. त्याच्यात कोणता पण मोठा आनंद नाहीये. उलट ते खाल्ल्यावर तोंडाचा कॅन्सर होतो. आणि जेव्हा तुम्हाला कुठे हे सगळे पॅकेट्स दिसले तर त्याच्यावरती पण सरकारने फोटोज लावलेले आहेत की हे सगळं खाल्ल्यावर काय होतं, तर त्याच्याकडे नक्की लक्ष ठेवा. हे सगळं ऐकून आता याचा अर्थ असं नाही की तुम्ही स्वतः डॉक्टर झाले आहात. आता पण तुम्हाला दातांच्या डॉक्टरांची गरज आहे, म्हणून वर्षातून 2दा नक्की तुमच्या दातांच्या डॉक्टरांकडे व्हिजिट करा. आणि आज आपण एक चॅलेंज घेऊ, 21 दिवसांचा ब्रशिंग चॅलेंज. येस, असं म्हणतात 21 दिवस आपण काहीही केलं तर त्याची सवय आपल्या सिस्टीम मध्ये फिट होऊन जाते. सो 2दा ब्रश करणं, फ्लॉस करणं, टंग क्लिनिंग करणं याची सगळे पार्टिसिपंट एकत्रित काय असे म्हणतात? आर यू ऑल रेडी टू टेक दिस चॅलेंज? हा चॅलेंज घेऊ शकता, मला थम्स अप करून सांगा. कोणाला ते
जे नाही आहे घेत ते आहेत म्हणजे बघा जो तुम्हाला उद्या त्यांच्या लोक तोंडातून आमच्या वास यायला बघेल परिसरामध्ये किंवा त्यांचे दात खराब होतील ते शाहरुख खान सारखे. आर यू ऑल रेडी टू टेक दिस चॅलेंज? एक संकल्प घ्या माझ्यासोबत, हात वरती करून सांगा, थम्स अप देऊन सांगा. व्हेरी गुड. आणि मला माहिती आहे वेळ कमी आहे, लेक्चरमध्ये मी सगळं कव्हर करू शकलो नसेल. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर असंच समजा तुम्हाला आज एक नवीन मित्र भेटलेला आहे आणि मला पण ऐकायला आवडेल तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते विचारण्यासाठी, आता एवढी सगळी लोक आहेत म्हणून सगळ्यांना आपण अनम्यूट नाही करू शकत, पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर मला नक्की फॉलो करा. माझा नेने इंस्टाग्राम हँडल आहे अंकित.कृष्णानी आणि या जाओ बघा. चॅनलवर जाऊन तुम्ही मला इकडे मेसेज करा. मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नांना परत रिप्लाय करण्याचा. मला ही संधी दिल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी, SSGM कॉलेजचे प्रिन्सिपल सर आणि पूर्ण कमिटीचे मी खूप खूप आभारी आहे. आणि यासोबतच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पण माझ्यातर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि हो, या मित्राचं एक सल्ला कधी विसरू नका, स्माईल करत राहा, खोटं असलं तरी चालेल. धन्यवाद.